नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। तलाठी भरती 2026 करता अत्यंत महत्त्वाचे असे आपण यामध्ये 25 प्रश्न पाहणार आहोत। सर्व विषयाचे हे प्रश्न असणार आहेत। इतिहास असेल, भूगोल असेल, चालू घडामोडी असेल, सामान्य ज्ञान असेल, यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहे। तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला एक बार सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रांमध्ये शेअर करत चला। तर बघा, पहिला प्रश्न आपण बघूया। LPG व CNG हे गंधहीन वायू असल्याने त्यांची गळती शोधण्यासाठी त्यांच्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ मिसळला जातो? कोणता पदार्थ मिसळला जातो? पर्याय तुम्हाला दिलेले असतील, योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं, कारण अशाच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील। बघा, पर्याय काय आहे? इथाईल मरकॅप्टन, प्रोपाईल मरकॅप्टन, मिथाईल मरकॅप्टन आणि ब्युटिल मरकॅप्टन। काय येईल? तर इथाईल मरकॅप्टन। पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। 1831 साली मुंबईत स्थापन झालेल्या डॅश हा छापखाना महाराष्ट्रीयन व्यक्तीने स्थापन केलेल्या आद्य छापखान्यात गणला जातो। कोणता छापखाना आहे की जो 1831 साली मुंबईत स्थापन झालेला आहे आणि तो महाराष्ट्रीयन व्यक्तीने स्थापन केलेला आहे? बघा, पर्याय काय? भास्कर पांडुरंग यांचा छापखाना, गणपत कृष्णाजी छापखाना, निर्णय सागर प्रेस आणि ज्ञानोदय छापखाना। तर काय उत्तर असेल याचं? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल गणपत कृष्णाजीचा छापखाना। पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न बघण्या अगोदर आपण त्यावर थोडीशी माहिती घेऊ की 1831 साली मुंबईत स्थापन झालेला गणपत कृष्णाजीचा छापखाना हा महाराष्ट्रीय म्हणजे मराठी व्यक्तीने स्थापन केलेला आद्य छापखाना मानला जातो। गणपत कृष्णाजी खाडीलकर यांनी लाकडी खिळे आणि हाताने चालवायची यंत्रे तयार करून हा छापखाना सुरू केला होता आणि तिथून पहिले मराठी पंचांग प्रकाशित केले होते। पुढचा प्रश्न आपण बघूया। शाश्वत विकासाची संकल्पना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या अहवालात मांडली गेली होती? शाश्वत विकासाची संकल्पना। बघा, पर्याय काय? मानवी विकास निर्देशांक अहवाल, ब्रुटलँड अहवाल, जागतिक अहवाल आणि नियोजन आयोग अहवाल। तर शाश्वत विकासाची संकल्पना कोणत्या अहवालात मांडली गेली होती? तर ब्रुटलँड अहवाल। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2। पुढचा प्रश्न आपण बघूया। मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी नावाची टीका लिहून आधुनिक समीक्षेचा पाया कोणी घातला? केकावलीवर यशोदा पांडुरंगी नावाची टीका लिहून आधुनिक समीक्षेचा पाया कोणी घातलेला आहे? बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे की दादोबा पांडुरंग? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 4 दादोबा पांडुरंग। दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1865च्या सुमारास ही टीका ग्रंथरूपाने प्रसिद्ध केली। या ग्रंथात त्यांनी केकावलीतील श्लोकांचे व्याकरण, रस, अलंकार आणि सौंदर्यशास्त्रानुसार सखोल विश्लेषण केले आहे। मराठी साहित्यात शास्त्रीय व पद्धतशीर काव्य समीक्षेची सुरुवात या ग्रंथाने झाली असे मानले जाते। पुढचा प्रश्न आपण बघूया। सन 1935चा भारत सरकारच्या कायद्यामध्ये संघराज्याची घटना बनविण्याचा व दुरुस्तीचा अधिकार डॅशला देण्यात आला होता। 1935चा कायदा, घटना बनवण्याचे आणि दुरुस्तीचा अधिकार कोणाला देण्यात आला होता? गव्हर्नर जनरल, केंद्रीय कायदे मंडळ, गव्हर्नर जनरलचे कार्यकारी मंडळ का ब्रिटिश सरकार? कोणाला देण्यात आला होता? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल ब्रिटिश सरकारला देण्यात आला होता। म्हणजेच पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं। पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्याची खालीलपैकी कोणती संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते की ज्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाही? IMP प्रश्न आहे, सर्वांनी लक्षपूर्वक प्रश्नपत्रिका सोडवायची। पर्याय पहा काय दिलेले: संपूर्ण दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य, मोठ्या प्रमाणावरील दारिद्र्य आणि वरीलपैकी सर्व।
दारिद्र्याची खालीलपैकी कोणती संज्ञा की ज्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाही? योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर 1 संपूर्ण दारिद्र्य. याबद्दल थोडीशी माहिती बघूया. मूलभूत गरजा काय आहे? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण. या मूलभूत गरजा भागवल्या न जाणाऱ्या परिस्थितीला काय म्हटलं जातं? संपूर्ण दारिद्र्य असं म्हणतात. आता संपूर्ण दारिद्र्य ही परिस्थिती आहे जिथे एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारे किमान उत्पन्न किंवा साधने उपलब्ध नसतात. त्याच्यानंतर जी सापेक्ष दारिद्र्य हे काय आहे तर समाजातील इतर घटकांच्या तुलनेत किंवा सरासरी राहणीमानाच्या तुलनेत असलेल्या विषमतेशी संबंधित आहे, म्हणजेच विशिष्ट उत्पन्न गटाशी तुलना करून. पुढचा प्रश्न आपण बघूया. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? 4 पर्याय तुमच्या समोर असतील. हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तोरणमाळ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्यायामध्ये नंदुरबार दिले, छत्रपती संभाजीनगर दिले, जळगाव आहे आणि नाशिक आहे. योग्य उत्तर काय असेल? आणि जेवढे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. योग्य आणि अचूक उत्तर आहे नंदुरबार. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे? बऱ्याच वेळेस आणि बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपिटेशनमध्ये येऊन जातो की जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे? पर्याय बघा काय? 33%, 50%, 25%, 40%. काय उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2. म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे यामध्ये महिलांना 50% आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे? याच्यासुद्धा आपण विश्लेषण घेतलेलं आहे की कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळतात, कोणते जीवनसत्व मेदामध्ये विरघळतात. तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे की पाण्यात विरघळणारं जीवनसत्व कोणतं आहे? बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? अ जीवनसत्व दिलेलं आहे, ड जीवनसत्व दिलेलं आहे, ई जीवनसत्व दिलेलं आहे आणि ब जीवनसत्व दिलेलं आहे. तर योग्य उत्तर काय येईल? पाण्यात विरघळणारं जीवनसत्व हे ब जीवनसत्व असतं. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. सन 2025 मध्ये ऑपरेशन अलर्ट कोणी सुरू केलं होतं? ऑपरेशन अलर्ट कोणी सुरू केलेलं आहे? CRPF, BSF, RPF आणि CISE. योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 2. 2025 मध्ये जे ऑपरेशन अलर्ट आहे हे BSF यांनी सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघू. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे हे कोणी लिहिलेलं आहे? आणि हे महाराष्ट्र गीत आहे तर याचे लेखक कोण आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. पर्याय तुम्हाला दिलेला आहे राजा बढे, अमर साबळे, श्रीनिवास खळे. यापैकी नाही. तर या ठिकाणी प्रश्न आहे की गीत कोणी लिहिलेलं आहे? तर गीत लिहिलेलं आहे राजा बढे यांनी. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लिथियमचे सर्वात मोठे साठे आढळले आहेत? भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात अधिक लिथियमचे साठे सापडलेले आहेत? पर्याय काय? लडाख, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, अंदमान आणि निकोबार. कोणता केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याच्यामध्ये काय लिथियमचे साठे भरपूर प्रमाणात सापडलेले आहेत? तर त्याचं तो केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू आणि काश्मीर. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये कोणत्या नदीवर कोणते धरण आहे, कोणत्या नदीच्या काठी कोणते तीर्थक्षेत्र आहे, कोणत्या शहरापासून कोणती नदी वाहते यावर सखोल असा उहापोह केलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? पैनगंगा, भीमा, गोदावरी, तापी. कोणत्या नदीवर येतं? योग्य उत्तर येईल त्याचं पर्याय नंबर 2. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भीमा या नदीवर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पानिपतचे पहिले युद्ध कोणाकोणामध्ये झालेले? पानिपतचे युद्ध किती झालेले हे मी तुम्हाला सांगितलेले. कोणत्या सालामध्ये झालेले हे मी सिरीजमध्ये तुम्हाला सांगितलेले. कोणाकोणामध्ये झालेले हेही सांगितलेले.
या ठिकाणी प्रश्न तुम्हाला आला आहे की पहिलं युद्ध कोणाकोणामध्ये झालेलं आहे. काय योग्य उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 1, बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये काय पानिपतचं पहिलं युद्ध लढलं गेलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाबळेश्वरजवळ भिल्लार हे डॅड्याचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. जे भिल्लार गाव आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे का वनस्पतीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे का आंब्याचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे किंवा किल्ल्याचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. काय उत्तर असेल? योग्य उत्तर येईल याचं पर्याय नंबर 1, महाबळेश्वरजवळील भिल्लार हे पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणजे पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये कोणता इंग्रज अधिकारी हजर होता? महाराजांचा राज्याभिषेक झाला होता त्यावेळेस कोणता इंग्रज अधिकारी हजर होता असा प्रश्न आहे. पर्यायामध्ये दिले हेवी ॲक्सिडेंट, हेनरी रेविक्टन, रिचर्ड टेलर आणि रेडॉल्फ टेलर. योग्य उत्तर काय असेल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये कोणता इंग्रज अधिकारी हजर होता? त्याचं नाव आहे हेवी ॲक्सिडेंट. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आपण बघू. भारत देशाचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतं? भारतामध्ये जे तिन्ही सेनादल आहे या तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. बघा, पंतप्रधान असतो का, सरन्यायाधीश असतो का, भूदल प्रमुख असतो का राष्ट्रपती असतो? तर तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती असतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केले आहेत? कोणतं कलम आहे की भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य त्या ठिकाणी नमूद केले गेलेलं आहे? बघा, पर्यायामध्ये तुम्हाला काय दिले? कलम 53A, कलम 50A, त्यानंतर कलम 52A आणि कलम 51. तर कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे? कलम 51A. म्हणजेच पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला एक लाईक नाही करा. आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. आतापासून आपण तलाठी भरती 2026 ह्या नावानं व्हिडिओ सिरीज चालू करणार आहोत. तर त्यामध्ये नक्की सहभागी व्हा. तुम्हाला 100% फायदा होईल. ह्यामधून आपण सर्व विषय कव्हर करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.